गणपती विसर्जन, ईद ए मिलाद सण उत्सव पार्श्वभूमीवर समाजात शांतता कायम राहण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज सातपूर पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला। हा रूट मार्च सातपूरमधील स्वारबाबा नगर, सातपूर राजवाडा, सातपूर गाव आदी परिसरातून काढण्यात आला। यावेळी सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत असे आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी या रूट मार्च मध्ये केले। बाईट सण उत्सव चालू आहे, त्याचबरोबर ईद ए मिलाद सोमवारी आहे। गणेशोत्सवाचे अनुचातुर्दशी मंगळवारी असल्यामुळे आपल्याकडे गणेशोत्सव मिरवणुका विसर्जनाच्या आहेत सातपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी। त्याच अनुसरून समाजामध्ये शांतता सौहार्दता राहण्यासाठी मी सर्व नागरिकांना, गणेश भक्तांना, मंडळाचे कार्यकर्त्यांना सर्वांना आवाहन करतो की आपण प्रत्येकाने नियम कायदे पाळावेत। त्याचबरोबर शांततेने, उत्साहाने, आनंदाने आपले जे सणोत्सव पार पाडावे आणि तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी आणि त्याचबरोबर शांतता व सौहार्दता राहण्यासाठी पोलिसांच्यावर जी जबाबदारी आहे त्यासाठी पोलीस खातं, माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या नेतृत्वाखाली सज्ज आहोत, तयार आहोत आणि त्याच तयारीच्या अनुसरून आम्ही सध्या सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जो मिरवणूक मार्ग आहे त्या ठिकाणी आम्ही संचलन केलेलं आहे आणि आमची सर्व ठिकाणी लक्ष आहे। त्याचबरोबर आमचे नियमितपणे पेट्रोलिंग चालूच असते। नागरिकांना आव्हान आहे की आमचं ज्यावेळी आपल्याला सहकार्य लागेल त्यावेळी आम्ही आपल्या सेवेशी सादर आहोत आणि सर्वांनी शांततेत, आनंदात, पुन्हा एकदा मी सांगेन, छानपणे आपले सण उत्सव साजरे करावे। जय हिंद। सर, आपल्याकडं त्याच्यामध्ये आहे की जे अंमलदार दिवसा आणि रात्री आहे त्यांना वेळेनुसार आणि इथल्या परिस्थितीनुसार आणि इथं प्रत्येक भागाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या आहेत। आपल्याकडे मिश्र वस्तीचा आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, त्या अनुसरून आणि आम्ही त्याचं मॅपिंग केलेलं आहे कोणत्या ठिकाणी कुठे पोलीस असायला हवे। त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्तांनी वेगवेगळ्या योजना नागरिकांसाठी पोलिसांच्याकडून जे सुविधा आणि सेवा देता येतील त्याची अंमलबजावणी आम्ही काटेकोरपणे करतो आणि त्याचमुळे कमी मनुष्यबळ असतानासुद्धा आमचे अधिकारी अंमलदार जास्त काळ काम करून त्याचबरोबर जेवढं काम करत आहेत ते व्यवस्थितपणे करून ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्याचबरोबर लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने सुविधा आणि सुलभता आपल्या खात्याकडून मिळावी यासाठी प्रयत्नशील। या रूट मार्च प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक विश्वास पाटील, बाळासाहेब मुंडे, विलास गीते, सागर गुंजाळ, दीपक खरपडे, सुनील लोहरे, भगवान शिंदे आदींसह 10 अधिकारी, 28 अंमलदार, 24 होमगार्ड आदी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी वाहन ताफ्यासह सहभागी झाले होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।